संध्याकाळची वेळ होती. दुसऱ्या दिवशीच्या स्वारीचा बेत आखून राघोबा दादा माधवरावांच्या डेऱ्यातून बाहेर पडले. संध्याकाळच्या धुसर प्रकाशाने सगळी छावणी माखून गेली होती. दिवसभराच्या भर उन्हाळ्याच्या रखरखाटात तापलेली ती छावणी सायंकाळच्या थंड वातावरणात विसावली होती. छावणीमधून अखंड आवाज उठत होता. कुठल्या तरी राहुटीत देहभान विसरून चढ्या आवाजात गाणे चालले होते. त्याचा आवाज अधूनमधून कानांवर पडत होता. राघोबा दादा सगळीकडे नजर टाकीत आपल्या डेऱ्याच्या दिशेने पायी चालले होते. त्यांच्या पाठीमागून हत्यारबंद शिपाई चालले होते. अचानक कुणीतरी धावले. डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर ती व्यक्ती दादांच्या समोर आली. तिच्या हातातली नंगी तलवार क्षणभर त्या धुसर प्रकाशात चकाकली. दादा चपळाईने बाजूला सरले, पण त्याच वेळी खाली आलेली तलवार दादांच्या खांद्याला चाटून गेली. दादासाहेब तोल सावरता सावरता पडले. गडबड उडाली. पाठीमागून चाललेले हत्यारबंद शिपाई धावले. पळायला अवसर न मिळता मारेकरी पकडला गेला. एका सैनिकाने उगारलेली तलवार बघताच साऱ्या वेदना विसरून दादा ओरडले, थांब! उगारलेली तलवार खाली आली. तो गडी थरथरत उभा होता. 2 सैनिकांनी त्याला घट्ट धरून ठेवला होता. राघोबा दादा उठले. त्यांचा सारा खांदा रक्ताळला होता. आपला मारेकरी त्यांनी न्याहाळला. क्षणभर त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून दादासाहेब उभे राहिले आणि आपल्या शिपायांकडे वळून ते म्हणाले, याच्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका होता कामा नये आणि याबद्दलची वाच्यता कुठेही होऊ देऊ नका. उद्या सकाळी माझ्यासमोर हजर करा. आणि शिपायांच्या आधाराने दादासाहेब डेऱ्याच्या दिशेने चालू लागले. दादांना विशेष जखम झाली नव्हती. वैद्याकडून दादांना औषधोपचार चालू होते. अंधार पडत होता. छावण्यांमधून उठणारा गोंगाट हळूहळू कमी होत होता. तोच सेवक आत आला. पाठोपाठ माधवराव आत आले. वैद्य बाजूला सरले. माधवराव सरळ दादांच्या जवळ गेले. दादा म्हणाले, ये माधवा. माधवरावांनी दादांच्या बांधलेल्या खांद्याकडे पाहिले. काही न बोलता ते तसेच बसून राहिले. दादाही गप्प पडून होते. बऱ्याच वेळाने माधवराव म्हणाले, काका, श्री गजाननाची कृपा म्हणून काही विपरीत झालं नाही. दादासाहेब हसले. अरे वेड्या, गजाननानं आजवर वाचवलं ते काही अशा कसपटाच्या हातून मरण येण्यासाठी नव्हे. एवढं खास वाचवलं ते राज्याचा भार उचलण्यासाठी. श्रींच्या मनात आमच्या हातून अद्याप सेवा करून घेण्याची आहे. ते खरं आहे काका, म्हणत माधवरावांनी वैद्यांकडे पाहिले. त्यांच्या नजरेचा अर्थ जाणून वैद्य बाहेर गेले. सेवक दरवाजाबाहेर उभे राहिले. माधवरावांनी दादांच्याकडे पाहिले आणि त्यांनी विचारले, काका, मारेकऱ्याची ओळख लागली? नाही, सकाळी चौकशी होईल. काका, झाल्या गोष्टींचा शहानिशा तुरंत व्हायला हवा. अशा समयी वेळ गमावणे उचित नाही. त्याला ताबडतोब बोलावून घेऊ. ठीक आहे, दादा म्हणाले. श्रीमंतांनी आज्ञा दिली. सेवक जाताच माधवरावांनी विचारले, काका, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? काही समजत नाही माधवा. या काळी फंदफितुरीचा एवढा गहजब झालेला आहे की कोण केव्हा उलटेल याचा नेम नाही. दादासाहेब जखमेवर हळूवार हात ठेवीत म्हणाले. त्याचवेळी शिपायांनी कैद्याला आत आणला. माधवरावांनी त्याला एकवार न्याहाळले आणि आपली करडी नजर त्याच्या नजरेला भिडवली. तो थरथरत होता. माधवरावांच्या नजरेला नजर देण्याची ताकद त्याच्या ठाई उरली नव्हती. हातापायातलं बळ क्षणाक्षणाला कमी होत होतं. माधवरावांची करडी नजर त्याला उभी पेटवीत होती. माधवराव ना बोलत होते ना नेत्रांची उघडझाप करीत होते. एकाएकी मारेकऱ्याने माधवरावांच्या पुढे लोटांगण घातले आणि कसाबसा तो म्हणाला, माफी हुजूर, धन्याचा हुकूम मानला मी. कोणाच्या गोटातला तू? मारेकरी काही बोलला नाही. माधवरावांनी पुन्हा खडसावलं, कोणाच्या गोटातला तू? तरी मारेकऱ्याने तोंड उघडलं नाही. माधवरावांचा चेहरा संतापाने लाल झाला. ते ओरडले, थांब, पाहतो, कुठवर बोलत नाहीस ते. माधवरावांच्या त्या संतप्त नजरेकडे पाहून मारेकरी किंचाळला. सांगतो हुजूर, सांगतो, जाधवांच्या गोटातला मी. असं म्हणत माधवरावांनी दादासाहेबांच्याकडे पाहिलं. दादांचा चेहरा संतापाने फुलला होता. बघता बघता त्यांचे ओठ थरथरू लागले. उद्वेगाने ते म्हणाले, माधवा, दौलतीला लागलेली कीड कधीच कार्य संपायची नाही. श्रींचा रोष मराठी दौलतीवर का व्हावा हेच कळत नाही. नाही काका, श्री गजाननाची कृपा आहे ही. म्हणजे? दादा न समजून म्हणाले, दौलत बुडवायला निघालेला माणूस असा ऐन मोक्याच्या ठिकाणी सापडतो ही कृपा नाही तर काय? खरं आहे ते माधवा, आणि अशा महान अपराधाबद्दल काय भोगायला मिळतं हेही श्रीनं सांगितलंय. जेव्हा माधवराव दादांच्या डेऱ्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा कठोर झाला होता.
पलित्याच्या उजेडात त्यांच्या कपाळावर पडलेल्या आठ्या स्पष्ट दिसत होत्या. सकाळी आकाश ढगांनी भरून आले होते. सगळी छावणी शांत होती. अचानक शिंग फुंकल्याचा आवाज झाला. क्षणात सगळ्या छावणीत गडबड उडाली. सैनिकांची धावपळ, गोंगाट यांनी सारे वातावरण भरून राहिले. प्रथम कोणाला काही समजेना. चारी बाजूंना पाहत जो तो आपली तयारी करीत होता. 4-6 घटकात फौजेला आज्ञा मिळाली आणि नारोशंकर, बापूजी नाईक यांच्या आज्ञेने सगळी फौज जाधवांच्या गोटाकडे सुसाट सुटली. जाधवांच्या छावणीला पुरता विचार करायला देखील सवड मिळाली नाही. श्रीमंतांच्या फौजेने दिलेल्या पहिल्या धडकीतच जाधवांची फौज नामोहरम झाली. खुद्द जाधवरावांना देखील तलवार धरायला सवड मिळाली नाही. नारोशंकर त्यांच्यासमोर काळासारखा उभा ठाकला आणि क्षणात जाधव मुसक्यांनी बद्ध झाले. माधवराव दादासाहेबांची सल्लामसलत करीत बसले होते. तेथे बातमी आली की जाधवांना मुसक्या बांधून आणले आहे. त्या बातमीने श्रीमंतांच्या कपाळावर आठ्या पडल्या. राघोबा दादा ताडकन म्हणाले, निमखराम माणसाचे मुख पाहण्याची आमची इच्छा नाही. सरदारांना आमची आज्ञा कळवा. तात्काळ मेघसुने त्याची शिरठेचा आणि फेका माळावर. जी म्हणून सेवक वळला तोच माधवराव म्हणाले, थांबा. दादांनी चमकून माधवरावांच्याकडे पाहिले. माधवराव म्हणाले, नारोबांना सांगा आमचा हुकूम होईपर्यंत जाधवांना दौलतबादेच्या किल्ल्यात नजर कैदेत ठेवा. माधवा! दादा ओरडले, काका, काही गोष्टी दमाने घेतलेल्या बऱ्या. किती केलं तरी मराठी रक्त आहे ते. आज ना उद्या मराठी दौलतीला त्याचा हातभार लागेल अशी आम्हास आशा आहे. राघोबा दादा काही बोलले नाहीत, पण त्यांच्या कपाळावरच्या आठ्या नापसंती दर्शवित होत्या. समोरचा सेवक तेथेच घुटमळत उभा होता. माधवराव आणि दादासाहेब यांच्याकडे आळीपाळीने तो बघत होता. तिकडे लक्ष जाताच माधवराव म्हणाले, जा, आमचा हुकूम कळव. जी म्हणत तो बाहेर पडला आणि त्याच वेळी बापू आत शिरले. श्रीमंतांना मुजरा करून ते तसेच उभे राहिले. त्यांचा चेहरा थकला होता. मुखावर खिन्नता होती. माधवरावांनी विचारले, काही खलिता आहे का? काही नाही. समजलो आम्ही. छत्रपतींच्या राज्यात अशा मंडूक वृत्तीची माणसं जन्माला यावीत हे मराठी दौलतीचं दुर्भाग्य. जुनी अनुभवी माणसं केवळ स्वार्थापायी अशा समयी म्यानात तलवारी ठेवून स्वस्थ बसू लागली तर आम्ही किती करावं? कसे करावे संकल्प? आणि व्हावी तरी कशी सिद्धी? बोलता बोलता माधवरावांचा आवाज भरून आला. क्षणभर बोलायचे ते थांबले. बापू खाली मान घालून म्हणाले, श्रीमंत 10 लाखांची जहागीर मागतात. तेच उद्वेगाने माधवराव म्हणाले, किती केलं तरी संकुचित वृत्ती कशी सुटणार? अरे, ही सारी दौलत कुणाची? आमची? कुणासाठी आम्ही लढतो? दौलतीची चाललेली ही वाताहत बघून शिवछत्रपतीचा आत्मा काय म्हणत असेल? पण आज बापू बोलायला सवड नाही. गनिम दरवाजात ठेपला आहे. असाच काही दिवस त्याला सैल सोडला तर उद्या आपल्या डोईवर बसेल. जगलो वाचलो तर कौतुक होईल. लढता लढता मेलो तर स्वर्गाची जोड मिळेल. आणि दादासाहेबांच्याकडे वळून ते म्हणाले, काका, आता अधिक वाट पाहण्यात अर्थ नाही. तेच म्हणतो माधवा मी. व्यर्थ वाच्यता करूनही उपयोग नाही. किती झालं तरी वळणावर जायची अवलाद ही. पण लक्षात ठेवा म्हणावं, आम्ही काही दौलतीचा भार घेतला तो तुमच्या तलवारीच्या जोरावर नाही. माधवा, सरदारांना आजच्या आज हुकूम करा. मल्हारबांना म्हणावं, स्वस्थ बसून राहा. एक दिवस मात्र जरूर असा उगवेल, त्या दिवशी लाचार मुद्रेनं आम्हासमोर यावं लागेल हे विसरू नका म्हणावं. खरं आहे काका, पण आजची स्थिती फार आणीबाणीची आहे. एवढ्या मातब्बर फौजेबरोबर समोरासमोर झुंज देणं इष्ट नाही. मग गनिमी काव्यानं छत्रपतींनी औरंगजेबाला जेरीस आणलं, तोच अवलंब येथे करायला हवा. त्याचसाठी होळकरांची तीव्रतेनं जाणीव भासत आहे. आणि मग धरा त्यांचे पाय. दादा संतापाने म्हणाले, हो काका, कित्येक वेळा श्री नारायणाला देखील वेळ येते. तेथे आमच्यावर आली तर आम्ही त्याचा खेद का बाळगावा? माधवराव उठत म्हणाले, काका, आम्ही चांदवडला जाऊन येतो. आणि एवढे बोलून दादासाहेबांच्या डेऱ्यातून माधवराव बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी माधवराव परत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. ते थेट दादांच्या डेऱ्याकडे गेले. तेथे जाताच त्यांनी नारोशंकर, बापूजी नाईक, बाबूराव हरी, रामचंद्र गणेश वगैरे सरदारांना बोलावणे धाडले. सारे येताच माधवराव म्हणाले, 1-2 दिवसात होळकर आपल्या फौजेला येऊन मिळतील. सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले. दादा म्हणाले, पहिल्यांदा जानोजीचे डोळे उघडायला हवेत. त्याच्या नजरेसमोर छत्रपतींची गादी आहे. सत्तेच्या तारेत वावरत आहे. पहाटे कूच करू, मध्ये होळकर मिसळतील. त्या रात्री मध्यरात्रीपासून साऱ्या फौजेत हालचाल सुरू झाली.
स्वारीच्या जाणीवेने घोडी फुरफुरत होती, किंकाळत होती. फौजेचे 3 भाग केले गेले. एक दळावर दादासाहेब आणि माधवराव, तर दुसऱ्या दळाचा भार बापूजी नाईक, बाबूराव हरी, रामचंद्र गणेश यांच्यावर सोपवला. तिसऱ्या दळाचे अधिकार नारोशंकर यांच्याकडे दिले होते. मध्ये त्याच दळाला मल्हारराव येऊन मिळायचे ठरले. पहाटेच्या अंधुक प्रकाशात फौजा वऱ्हाडच्या दिशेने सुटल्या. वाटेतला मुलूक लुटीत फौजा सुसाट वेगाने सुटल्या होत्या. निजामाचा मुलूक फस्त करून फौजा वऱ्हाडात घुसल्या. मध्यंतरी मल्हारराव येऊन मिळाले होते. त्यामुळे साऱ्या फौजेत निराळा जोम चढला होता. छत्रपतींच्या गादीवर डोळा ठेवणाऱ्या भोसल्यांचा वऱ्हाड प्रांत बघता बघता लुटला गेला. आपल्या प्रांताचे रक्षण करण्यासाठी भोसले वऱ्हाडाकडे येतील हे श्रीमंतांचे भाकीत खरे ठरले. भोसल्यांच्या फौजा वऱ्हाड प्रांताकडे येत असल्याची बातमी आली तरी श्रीमंतांच्या फौजेने युद्धाची हूल उठवली. निजामाच्या फौजेने मोठ्या तयारीने वऱ्हाडात प्रवेश केला, पण श्रीमंतांच्या फौजा तेथून केव्हाच सटकल्या होत्या. वऱ्हाडची झालेली दुर्दशा उघड्या डोळ्यांनी पाहत राहण्यापलीकडे भोसले काहीच करू शकत नव्हते. पेशव्यांच्या फौजांना खाऊ की गिळू असेच भोसल्यांना झाले होते. पेशव्यांनी निजामाला जी झुकांडी दिली ती थेट दक्षिणेस वळून ते हैदराबादेत घुसले. निजामाला पाठीवर घेऊन त्याला हुलकावण्यात देत पुढे फौजा वायुवेगाने सुटल्या होत्या. पैठण, नळदुर्ग, उदगीर, मेदक, पुन्हा हैदराबाद. मल्हाररावांचे डावपेच रंगत होते. पेशव्यांच्या त्या हुलकावणीने निजाम, भोसले पुरे त्रस्त झाले होते. त्यांच्या इत्थंभूत बातम्या पेशव्यांना समजत होत्या. हैदराबादेत निजाम येत नाही असे समजताच पेशव्यांच्या फौजांनी तेथेच तळ ठोकला.